नमस्कार. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण 12 जिल्ह्यातून महामार्ग रद्द व्हावा यासाठी लढा चालूच राहणार. संघर्ष समितीची भूमिका. भूसंपादनाचा आदेश काढून सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप. आज किणी टोल नाक्यावरील टोल वसुली काही काळासाठी बंद पाडली. टोल वसुली विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन. सकाळ संध्याकाळ पक्ष बदलण्याच्या काळात स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांची पक्षनिष्ठा आदर्शवत. माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांचं प्रतिपादन. घनकचऱ्याचं व्यवस्थापन होत नसल्यानं भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला. राधानगरी तालुक्यातील अनेक गावांची स्थिती. आणि मान्यवरांच्या घरच्या श्रींच्या आरतीमध्ये आज कोल्हापूरच्या राजघराण्यातील श्रींची आरती. परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची मांदियाळी भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या. भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. आता बातम्या विस्तारानं. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूरला तात्पुरतं वगळण्यात आलंय. आदेश राज्य सरकारनं जारी केलाय. हा आदेश जारी करून सरकारनं लढा कमकुवत करण्याचा प्रयत्न केलाय. पण शक्तीपीठ महामार्गाला महामार्ग बाधित 12ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्यामुळं हा संपूर्ण महामार्गच रद्द होईपर्यंत आपला लढा थांबणार नाही, असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं दिलाय. शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन संपादनासाठी शासकीय आदेश जारी करण्यात आलाय. त्यानुसार कोल्हापुरातील गावं वगळण्यात आली आहे. त्या संदर्भात पुन्हा चर्चा करून निर्णय घेणार असल्याचा उल्लेख या आदेशात करण्यात आलाय. मात्र मुळातच शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी होत असताना दुसरीकडे सरकारनं जमीन संपादनासाठी आदेश काढल्यानं यावर आता तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पहिल्या टप्प्यात वर्ध्यातील पवनार ते सांगली दरम्यानच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यातील आखणी रद्द करण्यात आली आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. मात्र जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत. याशिवाय शक्तीपीठ नको या ठाम भूमिकेत शेतकरी असताना स्थानिक नेत्यांच्या सोबत मुख्यमंत्री काय चर्चा करणार असा सवालही उपस्थित करण्यात येतोय. सरकारच्या आजच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा आमचा लढा केवळ कोल्हापूरसाठी नाही तर सर्व 12 जिल्ह्यातील शक्तीपीठ रद्द करा अशी आमची मागणी असल्यानं जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष आणि रस्त्यावरचा लढा सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलंय. पवनार ते पत्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग होणार आहेच. हा लढा केवळ कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यासाठी नव्हताच आणि कधीही असणार नाही. जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहणार आहे. महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे. 50,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारा हा महामार्ग आहे आणि त्यामुळं हा महामार्ग होणार नाही. जरी सरकारनं 20,000 कोटी रुपयाची तरतूद केली असेल तर माझी सरकारला शिफारस आहे, विनंती आहे, सूचना आहे की आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळं ग्रामीण जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे.
शक्तीपीठ महामार्गाची घोषणा झाल्यापासूनच 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याला विरोध केलाय. माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी या प्रश्नी आवाज उठवला असून 12ही जिल्ह्यातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांसह विविध पक्षांच्या नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी त्यांना साथ दिली आहे. शेतकऱ्यांचा संताप बघून विधानसभा निवडणुकीवेळी देखील राज्य सरकारनं शक्तीपीठातून कोल्हापूर वगळलं असल्याचा आदेश काढला होता. मात्र आता कोल्हापूर जिल्ह्याला वगळलं असल्याचं जाहीर करत सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असून संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठीचा लढा 12ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊनच सुरू राहील असं शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने स्पष्ट केलंय. कोल्हापुरामध्ये कोल्हापूरमधून शक्तीपीठ महामार्गाबद्दल पर्यायी रस्ता काढण्याची चाचपणी करावी आणि यासाठी लोकप्रतिनिधींना कोल्हापुरातल्या विचारावं असं म्हटलेलं आहे. याचाही आम्ही निषेध करतो. कारण लोकप्रतिनिधींच्या काही नावावरती शेतकऱ्यांनी जमिनी किल्ल्यात का त्यांचे उतारे, त्यांना काही मक्तेदारी दिलेली आहे का? अजिबात नाही आहे. त्यांना काही वकिलीपत्र दिलं आहे? अजिबात नाही आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्याच्याबद्दल सरकारने चर्चा त्यांच्याशी केलेली नाही आहे. या घटनेचा निषेध करतो आणि कोल्हापूरमध्ये तर महामार्ग होणारच नाही कुठल्याही जमिनीतून. या मार्गाने या अलाइनमेंटने कुठल्या अलाइनमेंटनं होणार नाही. पूर्ण 12 जिल्ह्यांमध्ये पण होता कामा नये यासाठी आम्ही लवकरच बैठक घेऊन पुढची दिशा जाहीर करू. म्हणून पुन्हा एकदा महायुती शासनानं कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द अशी घोषणा आज केलेली आहे. परंतु ती पूर्णतः फसवी असून गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग अखंड महाराष्ट्रातून रद्द करावा ही अशी आमची मागणी आहे. यासाठी आमचा लढा तीव्र राहील. राज्य सरकारनं भूसंपादनातून कोल्हापूरला वगळण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांचा बुद्धिभेद करत आंदोलनाची धार कमी करण्याचा डाव रचत असलं तरी महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली महामार्गामुळे बाधित होणारे कोल्हापूरसह सर्व जिल्ह्यातील शेतकरी संपूर्ण महामार्ग रद्द व्हावा यासाठी अधिक तीव्रतेनं लढा देतील असा निर्धार संघर्ष समितीनं केलाय. सर्वोच्च न्यायालयानं टोल वसुलीबाबत दिलेल्या निर्णयाचा आदर राखून शासनानं राष्ट्रीय महामार्गाच्या कागल ते सातारा या टप्प्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करू नये अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. या मागणीसाठी पक्षाच्या वतीनं किणी टोलनाक्यावर आंदोलन करत आज टोल वसुली बंद पाडली. कागल ते सातारा महामार्गाच्या 6 पदरीकरणाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्याचबरोबर या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. वाहतुकीची कोंडी, रस्त्यावर उडणारे धुळीचे लोट, खड्ड्यांमुळे होणारे अपघात यामुळे प्रवासी मेटाकुटीला आलेत. सर्वोच्च न्यायालयानं जोपर्यंत रस्ते पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोल वसुली करू नये असा आदेश दिलाय. त्या आदेशाचं पालन करावं या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली आज हातकणंगले तालुक्यातील किणी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत वाहनधारकांना टोल न देण्याचं आवाहन करत सुमारे अर्धा तास टोल वसुली बंद पाडली. कोंडोळी नाक्यापर्यंत जर दुरावस्था बघितली प्रत्येक ठिकाणी काम सुरू असतं आणि काम सुरू असल्यामुळे जर ही तरीही टॅक्स वसूल करत असतील, टोल आकारत असतील तर ते चुकीचं आहे. मुळातच सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले आहेत, निर्देश दिलेले आहेत. तर जर तुम्ही व्यवस्थितरित्या मूलभूत सुविधा, चांगले रस्ते, खड्डेमुक्त रस्ते जर देऊ शकत नसाल तर त्यांच्याकडून कर वसुली तुम्ही करू नका, कर वसुली बंद करा. या आंदोलनात असलम सय्यद, हर्षल पाटील, राकेश पाटील, अनिल दबडे, संजय लोहार, नारायण कुंभार, प्रवीण माळी, अमित घोटवडेकर, पंडित पाटील, जनार्दन माने, मोशीन पोवाळे, जावेद कुरणे, सोहेल पटाईत, ऋषिकेश दबडे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आणि सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. अनेक भागात शेतजमिनी खरडून गेल्यानं पंचनामाही करता येत नाही. खतं, बियाणं, औषधं आणि मजुरीचे वाढते दर, केंद्र सरकारचं बदलतं आयात निर्यात धोरण, गडगडलेले बाजारभाव यामुळं शेतकरी आधीच अडचणीत आहेत. त्यामुळं महापुरामुळं पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडलाय. याबाबत माजी खासदार
आमदार राजू शेट्टी यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची इंदापूर इथं भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आणि सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी केली. यावेळी सतीश काकडे, पृथ्वीराज जाचक, अमरसिंह कदम, राजेंद्र ढवाण पाटील, अजित बोरकर, धनंजय महामुलकर, नितीन यादव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा आंदोलनासाठी कोल्हापुरातून आज शाहीर दिलीप सावंत आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईला रवाना झाले. ते आपल्या शाहिरीनं राज्य सरकारचं आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना मुंबईतील आझाद मैदानात एकवटण्याचं आवाहन केलंय. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठा समाज बांधवांमधलं स्फुल्लिंग चेतवण्यासह राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत आणि सहकारी आज रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी ऐतिहासिक दसरा चौकात मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या, कोल्हापूरच्या झोमणार तुम्हाला मिरच्या अशा आशयाचा पोवाडा सादर केला. यावेळी मुंबईकडे रवाना होणाऱ्या आंदोलकांसह शाहीर दिलीप सावंत यांनी मराठा आरक्षण संबंधीच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघारी परतायचं नाही असा निर्धार केला. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा पाया असणाऱ्या उद्यम नगरीचा सातत्यानं विस्तार व्हावा, या ठिकाणी नवीन उद्योग, रोजगाराच्या संधी वाढाव्यात आणि कोल्हापूरची आर्थिक ताकद अजून बळकट व्हावी अशी प्रार्थना आमदार सतेज पाटील यांनी गणराया चरणी केली आहे. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या श्रींची आरती आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. कोल्हापुरातील उद्यमनगरमधील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते असोसिएशनच्या श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी बाप्पांच्या चरणी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा पाया असणाऱ्या उद्यमनगरीचा सातत्यानं विस्तार व्हावा, या ठिकाणी नवीन उद्योग आणि रोजगाराच्या संधी वाढाव्यात, कोल्हापूरची आर्थिक ताकद अजून बळकट व्हावी अशी प्रार्थना केली. आरतीनंतर त्यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांशी कोल्हापुरात मोठा उद्योग येणं, कुशल मनुष्यबळ मिळणं, कोल्हापूर, सांगली, सातारा ही औद्योगिक हब करणं, कोल्हापूर पुणे मार्ग सुस्थितीत असणं आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, सेक्रेटरी कुशल सामाणी, प्रसन्न तेरदाळकर, संचालक संजय अंगडी, दिनेश बुधले, बाबासो कोंडेकर, अतुल आरवाडे, हर्षद दलाल, अभिषेक सावेकर, सुधाकर सुतार, केडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी GM शिंदे आदी उपस्थित होते. यंदाच्या गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस. एस न्यूज मान्यवरांच्या घरच्या श्रींची आरतीमध्ये आज पाहुयात कोल्हापूरच्या राजघराण्यातील श्रींची आरती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. अलीकडं वाहनांवर हटके वाक्य लिहून लक्ष वेधून घेण्याचे प्रकार वाढतायत.
काल शंतनू आवटी नावाच्या व्यक्तीची असंच हटके वाक्य लिहिलेली चारचाकी थेट कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्तांच्या समोर आली आणि त्यांनी थेट ती चारचाकी जप्त करण्याचाच आदेश दिला. बुधवारी सकाळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता लिशा हॉटेल परिसरातून चालले होते. त्यावेळी तिथे रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या एका चारचाकीच्या मागील काचेवरच्या मजकुरानं त्यांचं लक्ष वेधलं. सावधान, हे मशीन आहे, या गाडीला मेंदू नाही, आपला मेंदू वापरा, असा मजकूर लिहिलेल्या या चारचाकीला मागील बाजूला नंबर प्लेट नव्हती. पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी तातडीनं ही चारचाकी जप्त करण्याचा आदेश दिला. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी चारचाकी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणली. पोलीस निरीक्षक संतोष डोकेंनी चारचाकीचे मालक शंतनू आवटी यांच्यावर वाहनावर लिहिलेला मजकूर आणि नंबर प्लेट लावली नसल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यासह प्रादेशिक परिवहन विभागाला याची माहिती दिली. शंतनू यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ही चारचाकी ज्यांच्याकडून विकत घेतली आहे त्यांनी हा मजकूर लिहिलाय, पण अगोदरच्या वाहन मालकाची हौस शंतनू आवटींना महागात पडल्याची चर्चा रंगली आहे. या कारवाईमुळं आपल्या वाहनांवर असा मजकूर मिरवणाऱ्यांमध्ये कारवाईची धास्ती निर्माण झाली आहे. सत्य, चांगले विचार आणि संस्कार डिजिटल फूटप्रिंटद्वारे पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे, असं मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलं. ते श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट आणि श्री विश्व पंढरी तरुण मंडळ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या मदत वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते श्री विश्व पंढरी तरुण मंडळाच्या गणेशाची आरती करण्यात आली. श्री विश्व पंढरी तरुण मंडळाच्या वतीनं फायबरपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत पर्यावरण रक्षणाचा कृतिशील संदेश देण्यात आलाय. या मंडळाच्या श्रींची आरती आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडली. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सांगोला तालुक्यातील महूद गावातील फिनिक्स इंग्लिश मीडियम शाळेला संगणक प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग येडगे यांनी सपत्नीक ही भेट स्वीकारली. यानंतर श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टच्या वतीनं मासिकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट आणि श्री विश्वपंढरी तरुण मंडळाच्या सामाजिक कामाचं कौतुक केलं. नवी पिढी इंटरनेटच्या माध्यमातून जे समोर येणार तेच सत्य मांडणार आहे. त्यामुळे डिजिटल फूटप्रिंटच्या माध्यमातून सत्य, चांगले विचार आणि संस्कार पुढच्या पिढीपर्यंत जाणं गरजेचं असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. आता ती परिस्थिती उद्याच्या 10, 20, 25 वर्षानंतर असणार नाही. उद्याच्या 25 वर्षानंतर आपण जे चालू केलेलं आहे हेच माध्यम असणाऱ्या लोकांच्यापर्यंत सत्य पोहोचवणं आणि या सत्य आणि असत्य ज्या गोष्टी इंटरनेटला फ्रीडम आहे. पहिली पुस्तकाला प्रकाशक असायचा, त्याच्यावर बंधन असायचं, काय लिहिलं काय नाही लिहिलं त्याची जबाबदारी असायची. आता व्हॉट्सअपवर जबाबदारी राहिलेली नाही. व्हॉट्सअपवर माणूस 10 पानाचं लिहू शकतो आणि ते डिजिटल फूटप्रिंट ही इंटरनेटवर माणूस कायमपणे राहते, ती पुसली जाते. आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये हे जे सत्य आहे किंवा आपले जे संस्कार आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, ह्या डिजिटल फूटप्रिंट होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कदाचित ह्याचं महत्त्व आज आपल्याला लक्षात येणार नाही, परंतु 50-70 वर्षानंतर ज्यावेळी माणूस क्लिक करेल आणि बघेल की हा माझा खरा इतिहास आहे, हे खरं सत्य आहे, त्यावेळी लोकांना याचं महत्त्व निश्चितपणे कळेल. आणि म्हणून हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आपण राबवला निरंजनजी, त्याबद्दल आपल्या आणि आपल्या सहकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन या निमित्तानं करतो. मंडळाचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर यांनी मंडळाच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर, विश्वा सांगवडेकर, अक्कासाहेब सांगवडेकर, डॉक्टर रुचा सांगवडेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. राधानगरी तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चाललाय. लहान मुलांवर कुत्र्यांच्या कळपांकडून हल्ले होत आहेत. प्रत्येक गावाच्या वेशीवर चिकन वेस्ट आणि प्लास्टिक कचरा असल्यानं सर्रास कुत्र्यांचे कळप पाहायला मिळत आहेत. राधानगरी तालुक्यातील प्रत्येक गावाच्या वेशीवर कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. या कचऱ्याच्या ढिगांमध्ये चिकन वेस्ट आणि इतर पदार्थ टाकल्यामुळं मोठ्या प्रमाणात गावांच्या वेशीवर भटकी कुत्री जमा होत आहेत. या कुत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमकपणा असल्यामुळं अनेकदा ते रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांवर हल्ला करतात.
बहुतांश वेळेला लहान मुलांवर कुत्र्यांकडून हल्ला होण्याचं प्रमाण जास्त आहे. सोळांकूरमधील मृणाली अनिल जाधव या 13 वर्षांच्या चिमुरडीवर अचानक भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. शेजारील ग्रामस्थांनी मुलीची आई घटनास्थळी धावत गेली आणि मुलीची सुटका केली. मात्र तोपर्यंत तिच्या शरीरावर मोठमोठ्या जखमा झाल्या होत्या. या घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापनाकडे गांभीर्यानं पाहण्याबरोबरच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. अनेकदा भटक्या कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांकडून चावा घेतला गेल्यानंतर संबंधितांनी तातडीनं शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घेत पुढील धोके टाळणं गरजेचं असल्याचं सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर ज्योती कोले यांनी सांगितलंय. आपण आज सगळेजण बघत आहे की आपल्या आजूबाजूच्या गावातील अशा वेळेस भटकी कुत्री जी आहे ती रस्त्यावर बऱ्या प्रमाणात फिरत आहे. तसं त्यांना खाद्य मिळत नसल्यामुळे ती आक्रमक झालेली आहेत. सध्या 4-5 दिवसांमध्ये आमच्याकडे कुत्रा चावलेले जे पेशंट आहेत त्यांची वाढ होताना दिसत आहे. तर मग आपल्या सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की लहान मुलांना तसंच गरज असेल तरच आपण घराबाहेर पडावं आणि अशा कुठलाही संपर्क अगदी नख लागलं, दात लागलं असं कोणताही प्रकार जर आपल्यासोबत घडला तर त्वरित तुम्ही ग्रामीण रुग्णालय सोळांकूर इथे संपर्क साधावा. तसंच जर आमच्याकडे येणं शक्य नसेल तर जवळच्या कुठल्याही शासकीय दवाखान्यामध्ये आपण संपर्क साधून ती जखम स्वच्छ साबण पाण्याने धुवून घ्यायची आहे. तसंच आमच्याकडे जे 2 प्रकारचे इंजेक्शन आहे ते नक्की तुम्ही घ्यावे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर रेबीज प्रतिबंधक लस आणि अन्य उपचार शासकीय रुग्णालयांमधून उपलब्ध होत असले तरी कुत्र्यांकडून जीवघेणे हल्लेच होऊ नयेत यासाठी ग्रामपंचायतींनी आवश्यक त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळं गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून विद्यार्थ्यांनी शिक्षणापुरताच सोशल मीडियाचा वापर करावा असं आवाहन पेठ वडगाव न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष S.A. कुलकर्णी यांनी केलं. पेठ वडगाव इथं आयोजित कायदेविषयक शिबिरामध्ये ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या बळवंतराव यादव महाविद्यालयामध्ये पेठवडगाव तालुका विधी सेवा समिती आणि वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं कायदेविषयक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात बोलताना पेठवडगाव न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष S.A. कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळं गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचं सांगितलं. विद्यार्थ्यांनी शिक्षणापुरताच सोशल मीडियाचा वापर करावा. न्यायाधीश J.N. भस्मे यांनी पोक्सो कायद्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. ॲडव्होकेट V.V. कमलाकर यांनी अँटी रॅगिंग कायद्याबद्दल विस्तृत माहिती देत रॅगिंगचा प्रकार घडला तर कशी आणि कुठं दाद मागावी याची माहिती दिली. ॲडव्होकेट M.R. महाडिक भोसले यांनी महिला सबलीकरण, कौटुंबिक हिंसाचार यासह सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश तांदळे, महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश पाटील, उपप्राचार्य किरण कोळी, ॲडव्होकेट उमेश पाटील, शीतल पाटील, सुप्रिया पाटील, शिक्षक, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेतील पाणी उपसा करणारा पंप बंद पडल्यामुळं कळंबा आणि परिसरातील उपनगरात गेल्या 5 दिवसांपासून पाणी बाणी आहे. सणासुदीच्या काळात महापालिकेनं टँकरची व्यवस्था न केल्यामुळं संतप्त नागरिकांनी बुधवारी रात्री कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेतील पाणी उपसा करणारा एक पंप अचानक बंद पडल्यानं कळंबा परिसर आणि उपनगरात गेल्या 5 दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. संभाजीनगर, जोशीनगर, ITI, कळंबा कारागृह, LIC कॉलनी, दत्तनगर, वसंत पार्क या परिसरात महापालिकेनं टँकरचीही व्यवस्था केली नसल्यामुळं बुधवारी रात्री 8:30 वाजता संतप्त नागरिकांनी तपोवन मैदानाजवळ रस्ता अडवून ठिय्या आंदोलन केलं. पाण्याच्या रिकाम्या भांड्यांसह महिलांनी रस्त्यावर ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाची माहिती मिळताच कळंबा फीटर हाऊसचे शाखा अभियंता राजेंद्र गुजरे यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आणि तात्पुरत्या स्वरूपात टँकरनं पाणी देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलन थांबवण्यात आलं. अनुचित प्रकार टाळण्यासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी उदय जाधव, तानाजी जाधव, सरिता पोवार, रमेश रेडेकर, चिन्मय सासणे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
कोल्हापुरातील दिलबहार तालीम मंडळाच्या गणरायाची आरती खासदार शाहू महाराज आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह भाविक उपस्थित होते। दिलबहार तालीम मंडळाच्या गणरायाच्या आरतीसाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील हे दरवर्षी उपस्थिती लावतात। यावर्षी देखील त्यांनी गणरायाच्या आरतीसाठी उपस्थित राहून गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली। यावेळी गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, डॉक्टर योगेश जाधव, दिलबहार तालीम मंडळाचे मार्गदर्शक रामभाऊ फाळके, माजी नगरसेवक विनायक फाळके, मनोज फराकटे, राजेश लाटकर, विनायक फाळके, राजू साबळे, महेश बराले, शिवाजी पाटील, सचिन पाटील, श्रीकांत मोरे आदी उपस्थित होते। आज सर्वत्र शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव पार पडला। पन्हाळा तालुक्यातील कोडोली आणि वारणानगरमधील गजानन महाराज मंदिरांमध्येही हा उत्सव संपन्न झाला। शेगावचे संत श्री गजानन महाराज यांची 115वी पुण्यतिथी आज साजरी करण्यात आली। वारणानगरमधील गजानन महाराज मंदिरात सकाळी मूर्तीला अभिषेक घालून पूजा करण्यात आली। मंदिरात सकाळी 11 वाजता श्री गजानन विजय ग्रंथाच्या सामुदायिक पारायणानंतर 12 वाजता महाआरती करण्यात आली। दरम्यान कोडोलीतील सुतारकी जवळील श्री आत्मलिंगेश्वर मंदिरात गजानन महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन पत्रकार दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। 12 वाजता महाआरती झाल्यानंतर भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी शाहू राजे मंचचे कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। इचलकरंजीतील नारायण नगर गणेशोत्सव मंडळानं यंदा 30व्या वर्षात पदार्पण करत आपल्या मंडळाची एक वेगळी छाप उमटवली आहे। यंदा मंडळाकडून कमळावर उभ्या असलेल्या राधाकृष्ण रूपातील श्री गणेश मूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात आला। यंदा 30व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या इचलकरंजीतील नारायणनगर गणेशोत्सव मंडळानं कमळावर उभ्या असलेल्या राधाकृष्ण रूपातील गणेश मूर्ती साकारली आहे। या मूर्तीचा आगमन सोहळा पारंपरिक वाद्यांच्या गजरात पार पडला। चंदूर गावातील सुप्रसिद्ध मूर्तिकार भैया कुंभार यांनी ही मूर्ती साकारली असून मुंबईतील RK आर्ट्सचे प्रसिद्ध सजावटकार राजदीप यादव यांनी या मूर्तीची सजावट केली आहे। ही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेतेय। मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। एस न्यूज गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव काळात आपल्याला आरतीच्या माध्यमातून मान्यवरांच्या घरच्या श्रींचं दर्शन घडवतंय। त्याचबरोबर यंदापासून आपण कोल्हापूर शहरातील सार्वजनिक मंडळांच्या श्रींची आरती सुद्धा पाहणार आहोत। आज आपण पाहणार आहोत कोल्हापूरचा महागणपती अशी ओळख असलेल्या शिवाजी चौक तरुण मंडळाच्या श्रींची आरती आमच्या श्रींची या विशेष भागात। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची
त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे. काँग्रेसचे माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन असंख्य कार्यकर्ते जोडले. आज सकाळचा कार्यकर्ता संध्याकाळी कुठं आहे हे शोधायला लागतं. अशा काळात स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांची पक्षनिष्ठा आदर्शवत आहे असं प्रतिपादन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलं. स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेसचे माजी महापौर स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त देवल क्लबमध्ये निष्ठावंत कार्यकर्ता आणि जीवनगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी प्रल्हाद चव्हाण यांनी राजकारणापलीकडे माणुसकी जपण्याचं काम केल्याचं सांगत त्यांचा पक्षनिष्ठेचा वसा आणि वारसा घेऊन कार्यकर्त्यांनी राजकारणात पुढे जावं असं आवाहन केलं. टीम चव्हाण साहेबांची कायमपणे त्यांच्या गाडीत असायची, कायमपणे ती घेऊन त्यांना फिरायचे. किती मोठा किती बारका असा विचार कधी त्यांनी या ठिकाणी केला नाही. जेवढे चिडायचे तेवढी शान देखील ताबडतोब त्या ठिकाणी व्हायचे आणि म्हणून एक चांगलं व्यक्तिमत्व निघून गेलं याचं दुःख तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आहे. परंतु या दुःखातून सावरायचं असेल तर त्यांच्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्यांच्या शिकवणीवर पुढे जाण्याचा प्रयत्न आपण प्रामुख्याला येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी करावा. शेंडा पार्कातील जागा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात देण्यात आली आहे. त्या जागेत वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय रुग्णालयासह अनेक शासकीय कार्यालये उभी राहत आहेत. त्यामुळे त्या परिसराला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्यात यावं अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. खासदार शाहू महाराज छत्रपतींनी स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात कार्यकर्त्यांना न्याय दिला, पक्षावर निष्ठा ठेवली, तोच आदर्श सर्वांनी घ्यावा असं आवाहन केलं. स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांच्या निधनापूर्वी आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या नागरी सत्कार समारंभाबद्दलच्या आठवणी सांगताना काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण भावूक झाले. दरम्यान ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांनी लिहिलेल्या प्रल्हाद चव्हाण यांच्या जीवनावरील निष्ठावंत या पुस्तिकेचं प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून महम्मद शेख, शकुंतला कांबळे यांचा तर शहाजी चव्हाण, पांडुरंग करपे आणि शंकर माळी यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, माजी महापौर सागर चव्हाण, मारुतराव कातवरे, ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे, माजी उपमहापौर भूपाल शेटे, संजय मोहिते, विक्रम जरग, शमा मुल्ला, दडू पुरोहित, आनंद माने, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, नाना उल्पे, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कठोर पावलं उचलली आहेत. याचाच भाग म्हणून इचलकरंजी परिसरातील सामाजिक शांततेला धोका पोहोचवत असलेल्या बीके गँगच्या 12 सदस्यांना 1 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय. इचलकरंजीतील बीके गँगचा प्रमुख बच्चन कांबळे आणि इचलकरंजीतील सहकार नगर इथं राहणारे संतोष कांबळे, आदित्य निंबाळकर, स्वप्नील तारळेकर, समाधान नेटके, अर्जुन भोसले, यश निंबाळकर, ओंकार ढमणगे, राजकुमार कांबळे, प्रेम कांबळे, अविनाश आवळे, ऋत्विक गवळी या 12 सदस्यांवर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे इचलकरंजीतील पोलीस निरीक्षकांनी या टोळीला हद्दपार करण्याचा
करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. हद्दपार केलेले आरोपी जिल्ह्यात आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष 0231 266 2333 वर माहिती द्यावी, असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलंय. गेल्या शुक्रवारी रात्री सिद्धार्थनगर परिसरात झालेल्या दंगली प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 400 जणांवर गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणी रविवारी रात्री 5 जणांना आणि मंगळवारी 5 जणांना अटक करण्यात आली होती. या 10 जणांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळं त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस CCTV मधील चित्रीकरणाच्या आधारे अन्य दंगलखोरांचा शोध घेत आहेत. गेल्या शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमाराला राजेबाग स्वार दर्गा आणि सिद्धार्थनगर परिसरातील 2 मंडळांमध्ये डिजिटल फलक आणि साऊंड सिस्टीम लावण्यावरून राडा झाला होता. त्यावेळी जमावानं केलेल्या दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी झाले होते. वाहनांची आणि दुकानांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत काही वाहनंसुद्धा जाळण्यात आली होती. शनिवारी दुपारी दोन्ही गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येत या वादावर पडदा टाकलाय. मात्र या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या सुमारे 400 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा तौसिफ शेख, निहाल शेख, सद्दाम महात, अशफाक नायकवडी, इक्बाल सरकवास या 5 जणांना अटक केली होती. मंगळवारी पुन्हा गणेश कांबळे, सूरज कांबळे, गौरव चोपडे, इक्बाल महात आणि आसिफ शेख या 5 जणांना अटक करण्यात आली. आज या 10 जणांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळं त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं या सर्वांच्या पोलीस कोठडीत 31 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. पोलिसांकडून CCTV फुटेजच्या आधारे या दंगलीतील अन्य दंगलखोरांचा शोध सुरू असून पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर या प्रकरणी अधिक तपास करतायत. कोल्हापुरात बुधवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्ती आगमन मिरवणुका उत्साही वातावरणात पार पडल्या. मात्र राजारामपुरी परिसरात गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसात 32 सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात बुधवारी विघ्नहर्ता गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. राजारामपुरी, टाकाळा, टेमलाईवाडी, विक्रमनगर परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची गणेशमूर्ती आगमन मिरवणूक सायंकाळी 6 वाजता जनता बाजार चौकातून सुरू झाली. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या लाईट इफेक्ट्सच्या झगमगाटासह साऊंड सिस्टीमचा दणदणाट होता. या मिरवणुकीदरम्यान ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी जवळपास 32 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राधानगरी तालुक्यातील गणेश आगमन मिरवणुकीत दुचाकीची पुंगळी काढून फिरणाऱ्या तिघांवर राधानगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तर सरवडे इथल्या 10 सार्वजनिक मंडळांच्या ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची चाचणी घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे. बुधवारी सर्वत्र गणरायाचं उत्साहात आगमन झालं. गणेश आगमनावेळी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनानं दिला होता. त्यानुसार आमजाई, भरवडे आणि पिरळ इथं गणेश आगमन मिरवणुकीत दुचाकीच्या पुंगळ्या काढून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या तिघांवर राधानगरी पोलिसांनी कारवाई केली आहे. तसंच सरवडे इथल्या 10 मंडळाच्या ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची चाचणी घेण्यात आली असून यामध्ये ध्वनी मर्यादेचं उल्लंघन झाल्याचं आढळलं तर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. कोल्हापूर जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीनं नुकतीच कागल तालुका शालेय शासकीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत केंद्र शाळा बानगेच्या श्रेया सुभाष लंबे हिनं 14 वर्षाखालील मुलींच्या गटात दुसरा, तर मैथिली दत्तात्रय लंबे हिनं 4था क्रमांक पटकावला. त्यांना क्रीडा शिक्षक प्रतापसिंह देसाई यांचं मार्गदर्शन तसंच मुख्याध्यापिका अश्विनी पाटील, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आणि सदस्यांचं प्रोत्साहन लाभलं. केंद्र शाळा बानगेच्या या यशस्वी बुद्धिबळपटूंचं सर्वत्र कौतुक होतंय. बुधवारी रात्री गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान राजारामपुरी चौथी गल्ली परिसरात वाजिद जमादार याच्यावर चाकू हल्ला करून त्याला जखमी करण्यात आलंय. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी शुभम बुचडे याला अटक केली आहे.
बुधवारी गणेशमूर्ती आगमन मिरवणूक सुरू असताना रात्री 8:15 वाजण्याच्या सुमाराला राजारामपुरीतील 4थ्या गल्लीजवळ वाजिद जमादार या तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला. हा चाकू हल्ल्याचा प्रकार क्लोज सर्किट कॅमेऱ्यात चित्रित झाला होता. राजारामपुरी पोलिसांनी यासीन मुर्तजी यांच्या फिर्यादीवरून शुभम बुचडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आज राजारामपुरी पोलिसांनी संशयित शुभम बुचडे याला अटक केली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण 12 जिल्ह्यातून महामार्ग रद्द व्हावा यासाठी लढा चालूच राहणार. संघर्ष समितीची भूमिका. भूसंपादनाचा आदेश काढून सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप. आज किणी टोल नाक्यावरील टोल वसुली काही काळासाठी बंद पाडली. टोल वसुली विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन. सकाळ संध्याकाळ पक्ष बदलण्याच्या काळात स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांची पक्षनिष्ठा आदर्शवत माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांचं प्रतिपादन. घनकचऱ्याचं व्यवस्थापन होत नसल्यानं भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला. राधानगरी तालुक्यातील अनेक गावांची स्थिती. आणि मान्यवरांच्या घरच्या श्रींच्या आरतीमध्ये आज कोल्हापूरच्या राजघराण्यातील श्रींची आरती. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.